अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या बाबतीत एक बाब काल शेवटची राहून गेली, तर तेवढी पाहू आणि त्यानंतर पुढे जाऊ. काल जे आपण विचार केला होता बघा, फक्त एकच वेगळी पात्रता इथं अपेक्षित होती, ती व्यक्ती जिल्हा परिषदेची सदस्य असावी. बाकी ज्या पात्रता आणि अपात्रता आहेत त्या जशाला तशा असतील ज्या सदस्यांसाठी आहेत. आणि त्यानंतर आपण रिझर्वेशन पाहिलं, आरक्षण कशा पद्धतीनं आहे ते. अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात 50% महिला, अनुसूचित जमाती ज्या ठिकाणी 50% पेक्षा अधिक आहेत असं अनुसूचित क्षेत्र असेल तर अध्यक्षपद केवळ अनुसूचित जमातीच्या व्यक्तींसाठी असेल. याचबरोबर नागरिकांचा मागासवर्ग 27% नक्की आरक्षण आहे, इथं निश्चित दिलेलं आहे. इथं प्रमाणामध्ये असेल, एकूण संख्या पाहिली जाईल. किती आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आहे? कालच पाहिलं ना, 34. तर त्या प्रमाणामध्ये आरक्षण दिलं जाईल. एकूण 34 जागा आहेत. 34 जागांमध्ये मग एससी आणि एसटी साठी किती असेल त्या प्रमाणामध्ये ते जाईल. इथं 27% नक्की असेल. फक्त याच्यातून वगळले जाणारे हे, जर असं एखादं जिल्हा परिषद क्षेत्र असेल जे अनुसूचित क्षेत्र म्हणता येईल आणि ज्या ठिकाणी अनुसूचित जमातींचं प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे लोकसंख्येमध्ये, तर अशी जिल्हा परिषद आहे तिथं बाकीचं कुठलंच आरक्षण लागू होणार नाही. त्या जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जमातीचीच व्यक्ती अध्यक्ष असेल. या पद्धतीनं नागरिकांचा मागासवर्ग 27%, इथं ओबीसी आणि बाकी सगळे घटक आले. आणि जे सर्वसाधारण किंवा अनारक्षित असतील त्या राहिलेल्या या 2-3 रिझर्वेशनच्या नंतर जेवढ्याही उरल्या तितक्या या जागा असतील. यातल्या पुन्हा 50% महिलांसाठी, 27% सुद्धा महिलांसाठी. आणि ज्या इथं रिझर्वेशन नक्की नाही अनुसूचित जाती जमातीचं त्यामध्येही 50% महिलांसाठी. या पद्धतीनं असेल. आता हे आरक्षण घेत असताना 50% दोन्ही मिळून मोजलं जाईल. इथं पुन्हा वेगळं आरक्षण 50% असणार नाही. हे जे अनुसूचित क्षेत्र आहे यासाठी. अनुसूचित क्षेत्र कशात येईल? अनुसूचित जमातींच्या याच्यामध्ये येईल. अनुसूचित जाती जमातीसाठी जितक्या जागा सोडल्या या फिक्स आहे याच्या सहित 50% महिलांसाठी जागा असतील. आणि उपाध्यक्ष पदासाठी मात्र आरक्षणाची तरतूद लागू असणार नाही. यानंतर आपण त्यांच्या निवडीबद्दल आणि इतर बाबी पाहिल्या होत्या. निवडणुकीबाबतचा वाद राहून गेला होता काल बोलता बोलता, तोही पाहून घेऊया. पहिली बैठक जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत होती तेव्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातील. आणि दुसऱ्यांदा केव्हा निवडले जातील? परत अशी एक बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्याच अध्यक्षतेमध्ये होईल आणि त्यावेळेस पुन्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जातील. कधी? कालच पाहिलं ना. पदावरून काढून टाकलं, राजीनामा दिला, अविश्वास प्रस्ताव आणला. आज दोघही जाणार आहेत का त्या परिस्थितीमध्ये? एखादा गेला तर, दोघही गेले तरच ती परिस्थिती येईल. अध्यक्षांनी राजीनामा दिला, उपाध्यक्ष अध्यक्ष स्थान भूषवतील, निवडणूक होईल, नवीन अध्यक्ष निवडले जातील. उपाध्यक्षांनी राजीनामा दिला किंवा त्यांना बडतर्फ केलं, अध्यक्ष आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष होण्याची गरज दुसऱ्यांदा केव्हा पडेल तेच विचारतोय. पहिल्या बैठकीमध्ये. आणि दोन्ही नसतील तर, आणि अजून एकदा कार्यकाळावर जा परत एकदा. कार्यकाळ किती आहे? अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ किती आहे? कधीपर्यंत होता? 5 वर्ष. काल तुम्ही नव्हतात म्हणून माहित नाही आता ते. 62 पासून 2000 पर्यंत कार्यकाळ 5 वर्ष होता. सन 2000 पासून फक्त जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी. सरपंचांसाठी बाकीच्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी बरेचदा आल्या. सरपंच प्रत्यक्ष निवडून येण्याचा पण काही कालावधी होता, आता तो पण रद्द झालाय. परत याच पद्धतीने निवडला जातो. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ सन 2000 पासून आजपर्यंत 2025 पर्यंत 2.5 वर्ष केलेला आहे. पहिल्या वेळेस जेव्हा बैठक होईल ती केव्हा होईल? निवडणुका झाल्या लगेच जेव्हा राजपत्रामध्ये सर्वांची नावं येतील त्याच्यानंतर लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांना ती बैठक घ्यायची आणि अध्यक्ष उपाध्यक्ष निवडायचे. ज्या दिवशी 2.5 वर्ष पूर्ण होतील त्याच्या आधीच
ही अशी बैठक पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना घ्यायची आणि नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून द्यायचे पुढच्या 2.5 वर्षाच्या काळासाठी. जर राजीनामा 6 महिन्याच्या आत दिला असेल तर काय होईल? दोघांपैकी कुणी एकानं 6 महिन्याच्या आत राजीनामा दिला 2.5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी, निवडणूक ज्या वेळेत घ्यायची त्याच वेळेत होईल. एकाने राजीनामा काय म्हंटल मी? 2.5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी 6 महिने, 6 महिन्यापेक्षा आधी दिलं असेल तर निवडणूक होईल आणि 6 महिन्याच्या नंतर दिलं असेल तर म्हणजे कालावधी 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर ज्यावेळेस नियमित निवडणूक होणार आहे तेव्हाच होईल. कारण जर राजीनामा दिला तर 6 महिन्यामध्ये ते पद भरायचे. एकच रिकामं झालं असेल तर दोन्हीही झाले असतील तर एका पदावर तरी किमान निवडणूक घ्यावीच लागेल. आता एकाने जर राजीनामा दिला, अध्यक्षांनी 1 वर्षाच्या नंतर राजीनामा दिला, दुसरा अध्यक्ष निवडून आला, दोघांचंही असेल तर दोघांचंही असेल तर 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी असेल आणि दोघही जण ते सोडून गेलेत, अध्यक्षही नाही आणि उपाध्यक्षही नाही, तर 6 महिन्यापर्यंत निवडणूक नाही होणार. एखाद्या सदस्याला ते अधिकार दिले जातील आणि जेव्हा नियमित निवडणूक आहे तेव्हाच तेच म्हणलो मी, नियमित निवडणूक होईल किंवा 2.5 वर्ष पूर्ण होण्याच्या आत. कारण कालावधी 6 महिन्यापेक्षा कमीच आहे. ती निवडणूक आता घ्यायची, 6 महिन्याच्या नंतर पुन्हा नवीन अध्यक्ष, आणि कुठल्याही अध्यक्षाचा कार्यकाळ 2.5 वर्षापेक्षा जास्त असत नाही. तो जर आधी निवडला गेला तर तो हे पहिले 4-5 महिने आणि पुन्हा 2.5 वर्ष इतका कालावधी त्याला मिळणार नाहीये. जर 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी असेल, दोघांनीही राजीनामा दिलाय, तर ती परिस्थिती जी तुम्ही म्हणताय ती, एकाने राजीनामा दिलाय, निवडणूक घेण्याची गरज नाही, पण 2 वर्ष पूर्ण होण्याच्या आतच राजीनामा दिला तर निवडणूक घेतली जाईल. तेच उदाहरण देतो मी. 1 वर्ष पूर्ण झालं, अध्यक्षांनी राजीनामा दिला, काय करायचं? पुन्हा निवडणूक होईल. मग उपाध्यक्ष ती निवडणूक घेऊ शकतात आणि आलेला जो नवीन आहे तो किती काळ राहील? उर्वरित कालावधीसाठी. पहिल्यानं जर 1 वर्ष पूर्ण केलं असेल तर त्याला पुढचं 1.5 वर्ष मिळेल. या पद्धतीनं 2.5 वर्ष झाले की पुन्हा नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून येतील. हीच एक बाब राहिली होती की या निवडणुकीबद्दल वाद झाला तर आपण सदस्याच्या निवडणुकीबद्दल वाद पाहिला होता. सदस्यांबद्दल जर निवडणुकीत वाद झाला तर 2 ठिकाणी तो खटला जाऊ शकतो, वाद जाऊ शकतो. जर कायदेशीर अडचण उपलब्ध झाली, कायदेशीर अडचण निर्माण झाली की त्या व्यक्तीची सदस्य म्हणून निवड ही कायद्याप्रमाणे आहे किंवा नाही, तर तो वाद जाईल दिवाणी न्यायालयामध्ये. आणि जर भ्रष्टाचार, गैरप्रकार किंवा इतर कुठल्याही कारणासाठी असेल तर तो कुठं जाईल? जिल्हाधिकाऱ्यांकडे, आणि मग अपील होईल आयुक्तांकडे. हे झालं सदस्याच्या बाबतीमध्ये. लक्षात घ्या, सदस्याच्या बाबतीत 2 पर्याय उपलब्ध आहेत. जर निवड चुकीच्या पद्धतीनं म्हणजे बेकायदेशीर पद्धतीनं झाली असं वाटलं, ती व्यक्ती पात्रच नाहीये, कायद्याचा प्रश्न निर्माण झाला, तर न्यायालयात, आणि तसा नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला, पुन्हा 15 दिवसामध्ये कुठं अपील करता येईल? विभागीय आयुक्तांकडे. विभागीय आयुक्तांचा निर्णय अंतिम असेल. पण इथं जी निवड प्रक्रिया आहे जी जिल्हाधिकाऱ्यांच्याच नियंत्रणामध्ये होती, जिल्हाधिकाऱ्यांच्याच हाताखाली होते, जिल्हाधिकारी अध्यक्ष असणार आहेत पहिल्यांदा. इतर अपवाद जरी आपण सोडले तर इथं जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत आणि यांच्याच अध्यक्षतेमध्ये जेव्हा अशी निवड होईल आणि या अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडीबद्दल वाद निर्माण झाला तर तो सरळ विभागीय आयुक्तांकडे जाईल 30 दिवसांमध्ये. आता हा वाद कसा निर्माण होऊ शकतो त्याचं एक उदाहरण पाहूया. एका जिल्हा परिषदेमध्ये 51 सदस्य आहेत. 51 सदस्य आहेत. एक व्यक्ती अध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभा राहिला, अजून 2 पण राहिले, 3 जण उभे राहिले निवडणुकीला. झालं असं की जी एक व्यक्ती होती त्या 3 पैकी तिला एकही मत पडलं नाही, पण जे 2 होते त्यांना 25-25 मतं पडले. एक मत जो तिसरा होता ना त्यानं स्वतःलाच दिलं, त्याचं तर यांना मिळणार नाही ना. समजलं ना? ल उभाय, ब उभाय, क उभाय. अ ला 25 मतं पडली, ब ला 25 मतं पडली, क ला त्याचं स्वतःच एक मत पडलं फक्त.
म्हणजे 50 या दोघांमध्ये एक त्याच्यात डिवाइड झाला. आता हे दोघं जण 25-25 मतं घेऊन समान आहेत. आता अध्यक्ष कोणाला करायचं? जिल्हाधिकाऱ्यांना मत देता येत नाही, कारण जिल्हाधिकारी काही जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत किंवा अध्यक्ष नाहीत. त्यांनी कास्टिंग वोट द्यावं असं, त्यांना कास्टिंग वोटचा अधिकार असूच शकत नाही, कारण त्यांचा जिल्हा परिषदेत तसा संबंध नाही, ते सदस्य नाहीयेत. मग कसं करायचं? आता दोघांपैकी कुणाला तरी एकाला जिल्हाधिकारी डिक्लेअर करतील, काहीतरी पद्धत अवलंबतील. दुसऱ्याला राग येईल का नाही? त्यालाही 25 मतं पडली, मलाही 25 मतं पडली, पण त्याला अध्यक्ष केलं, मला नाही केलं. आता इथं निवड काय कशा पद्धतीने केली जाते? चिठ्ठ्या टाकल्या जातात, दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या जातात. कुणाला तरी एकाला ती चिठ्ठी काढायला लावतात, ज्याचं नाव आलं तो अध्यक्ष. आता त्याच्यातच काही संबंध वाद आला की असं झालंच नाही, चूकच केली, जिल्हाधिकाऱ्यांनी मनानेच निर्णय घेऊन टाकला, असं दुसऱ्याला काहीही वाटत असेल, त्याला तर राग येणं हे साहजिक आहे ना. दोघांना सारखे मतं पडले तरी तो अध्यक्ष मी का नाही? जी काही निवड प्रक्रिया तिथे जिल्हाधिकाऱ्यांनी राबवली त्याच्याबद्दल त्याला काहीही म्हणणं असेल, ती चूक आहे असं त्याला वाटत असेल, तर तो विभागीय आयुक्तांकडे जाऊ शकतो. ती निवड झाल्याच्या नंतर 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला आणि तोही मान्य नसला त्याला, तर परत त्याला राज्य शासनाकडे अपील करता येईल 30 दिवसामध्ये. पण राज्य सरकारने जर तोच निर्णय दिला तर आता पुढे कुठेही अपील करता येणार नाही. 2 अपील त्याला उपलब्ध असतील. तिथेही 2च अपील उपलब्ध आहेत सदस्याच्या बाबतीमध्ये. जर गैरप्रकार झाले आणि एखादा सदस्य निवडून आला असेल तर पहिल्यांदा जिल्हाधिकारी आणि मग विभागीय आयुक्त. विभागीय आयुक्तांचा निर्णय अंतिम सदस्याच्या निवडीच्या बाबतीत. आणि अध्यक्षाच्या बाबतीत जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकत नाही, कारण त्यांच्या समोरच झालाय, म्हणजे तक्रार त्यांच्याच विरोधात असणार आहे. म्हणून जिल्हाधिकारी निर्णय नाही घेणार, विभागीय आयुक्त आणि मग राज्य शासन. राज्य शासनानं निर्णय दिला की तो अंतिम, त्याच्यानंतर कुठेही जाता येणार नाही त्या व्यक्तीला. राजीनामा उपाध्यक्षांना अध्यक्षांकडे द्यायचंय, अध्यक्षांना विभागीय आयुक्तांकडे द्यायचंय. आणि या व्यतिरिक्त आपण अविश्वास प्रस्तावाबद्दल पण काल बोललो. किती सदस्य पाहिजेत अविश्वास प्रस्तावावर सही करण्यासाठी? जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांच्या किमान 1/3 1/3 इतक्या सदस्यांची जर सही असेल तरच अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो. तितक्या लोकांचा पाठिंबा असला पाहिजे 1/3. आणि त्यानंतर ते साधारण बहुमतानं संमत झालं पाहिजे अविश्वासदर्शक ठराव. मग ते अध्यक्ष असो किंवा उपाध्यक्ष असो, दोघांच्याही बाबतीमध्ये ते लागू होईल. आता जाऊया अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं कार्य काय आहे, ते काम काय करायचं यांना नेमकं. दोघांचं काम सारखंच आहे. अध्यक्षांचे जेव्हा आपण अधिकार पाहू ना इथं, हेच उपाध्यक्षांचे आहेत, फक्त त्यांना केव्हा पार पाडायचे? जेव्हा अध्यक्ष नाहीत तेव्हा. किंवा अध्यक्ष काय करू शकतात, त्यांच्यावर कामाचा भार जास्त झाला, काही कामकाज उपाध्यक्षांसोबत वाटून घेऊ शकतात. या पद्धतीने त्यांना करता येईल. पण ज्या समितीचं अध्यक्षपद हे उपाध्यक्षांसाठीच राखीव आहे, तिथं अध्यक्ष काही करणार नाही. किंवा ज्या समितीचं अध्यक्षपद हे अध्यक्षांसाठीच राखीव आहे, आता समिती आपण पुढे पाहणार आहोत, त्या समित्यांच्या संदर्भात जेव्हा आपण जाऊ तेव्हा तिथं उपाध्यक्ष काहीच करणार नाही. पण जिल्हा परिषदेचं एकूण कामकाज करत असताना कलम 54 नुसार जे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे अधिकार आहेत तेच उपाध्यक्षांचे अधिकार आहेत. यांच्या गैरहजेरीत किंवा त्यांनी सांगितल्याच्या नंतर त्या अधिकारांचा वापर उपाध्यक्ष करणार आहेत. काय काय अधिकार असतील? जिल्हा परिषदेच्या सभा बोलवणे आणि त्या सभेचं अध्यक्षस्थान भूषविणे. सभा बोलवण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे. कोणती सभा? सर्वसाधारण की विशेष? दोन्ही. सर्वसाधारण सभा असो किंवा विशेष सभा असो, ती बोलवण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे. अध्यक्ष हजर नसतील तर उपाध्यक्षांच्या सहीनं सुद्धा ती नोटीस काढता येऊ शकते. सही जरुरी ना, कर्मचारी तयार करून आणतील मसुदा, सही करायचे, अध्यक्ष हजर नाहीत, उपाध्यक्ष दोघांपैकी कोणीही सही करेल, सभा बोलवता येईल. सभेचं अध्यक्षस्थान अध्यक्षच भूषवतील, नसतील तर उपाध्यक्षांना पण भूषवता येईल. तेच दोघ जण तिथं अध्यक्षस्थानी असतील. सदस्यांना मार्गदर्शन करणे आणि सभा नियंत्रित करणे अध्यक्षांचंच ते काम आहे. सर्वसाधारण किंवा विशेष सभा बोलवली तर संपूर्ण नियंत्रण हे अध्यक्षांचं किंवा उपाध्यक्षांचं आहे.
जिल्हा परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे, हे लक्षात घ्या. इथं एका वाक्यात जरी लिहिलेलं असलं ना तरी सगळ्यात मोठं काम अध्यक्षांना जे करायचंय ते हे करायचंय. जिल्हा परिषदेच्या बैठका होतील, त्रैमासिक बैठक होईल, सर्वसाधारण बैठक आपण ज्याला म्हणतो ती, किंवा मग विशेष बैठका होतील, समित्यांच्या बैठका होतील. समित्यांच्या बैठका दर महिन्याला आहेत, किमान अंतर किती पाहिजे तिथं 30 दिवसांचं. त्यामुळे दर महिन्याला समित्यांच्या बैठकी होतील आणि या सगळ्या बैठकांमध्ये काहीतरी निर्णय घेतले जातील. ते निर्णय त्यांच्या त्या परिषदेचे जे जे सचिव असतील त्यांच्याकडून निश्चित करून लिहून ठेवले जातील. आता त्याची अंमलबजावणी करण्याचं खरं काम कुणाचं आहे? प्रशासनाचं. सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील, इतर अधिकारी असतील आणि प्रशासन असेल, यांनी ते करायचे. पण ते व्यवस्थितपणे त्यांच्याकडून करून घेण्याची अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची. जे निर्णय झाले त्याची अंमलबजावणी होतीये का नाही, त्यांना प्रत्यक्ष नाही करायचं ते काम. करण्यासाठी प्रशासन एवढं मोठं, मात्र त्या प्रशासनाकडून ती अंमलबजावणी करून घेणं आणि जसा निर्णय झालाय त्याच पद्धतीनं काम होतंय का नाही हे पाहत राहणं हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं काम आहे. कारण नाही झालं तर सभेला तोंड त्यांना द्यायचंय. अंमलबजावणीची जबाबदारी त्यांची आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे याचाच एक भाग आहे आता तो. कारण प्रशासनाचं संपूर्ण अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे. प्रशासन जे काम करणार आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवतील. यांच्यावर राजकीय नियंत्रण ठेवण्याचं काम अध्यक्ष करतील. पुढे आपण जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबद्दल पाहू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल तिथं 2 प्रकारचं नियंत्रण आहे त्यांच्यावर. एक नियंत्रण आहे राजकीय स्वरूपाचं, जे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या हातामध्ये. त्यांनी जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी योग्य प्रमाणे होते किंवा नाही पाहणं. दुसरीकडे त्यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण आहे. हे प्रशासकीय नियंत्रण विभागीय आयुक्तांचं आणि राज्य शासनाचं आहे. बहुतेक विभागीय आयुक्त त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात आणि प्रशासकीय कामकाज योग्य पद्धतीने चालू आहे का नाही याच्यावर ते लक्ष देतात. तर या पद्धतीनं 2 नियंत्रणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी काम करतात. त्यातलं राजकीय पद्धतीचं जे नियंत्रण आहे ते अध्यक्षांकडे. जिल्हा परिषदेच्या नौकर वर्गावर देखरेख आणि नियंत्रण याचाच एक भाग आहे अंमलबजावणीचा. वास्तवात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचं ते काम आहे, पण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या शिवाय प्रत्येक कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवण्याचं काम अध्यक्षांना पण करायचंय. ते प्रशासकीय पद्धतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी पाहतील. राजकीय कामकाजाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात अध्यक्ष पाहतील. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा गोपनीय अहवाल लिहिणे आणि विभागीय आयुक्तांना सादर करणे. इथं फक्त मुख्य कार्यकारी अधिकारीच नाहीयेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी हा IAS दर्जाचा अधिकारी आहे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे राज्यसेवेच्या दर्जाचे अधिकारी आहेत, राज्यसेवेतले असणार आहेत. यांच्यावर जे प्रशासकीय नियंत्रण आहे ते विभागीय आयुक्तांचे. पण विभागीय आयुक्तांना हे लोक व्यवस्थितपणे काम करतायत किंवा नाही याचा एक अहवाल पाहिजे असतो. हा दरवर्षी सादर केला जातो. याला गोपनीय अहवाल म्हटलं जातं. प्रत्येकाचं एक रेकॉर्ड बुक असतं प्रत्येक नोकरदार वर्गाचं आणि त्याच्यावर त्यांचे जे प्रशासकीय किंवा राजकीय मुख्य प्रमुख असतील त्या ठिकाणी ते त्याच्यावर वर्षाला त्यांच्या कामकाजाबद्दल शेरा लिहित असतात. त्यांचं कामकाज कशा पद्धतीचे आणि एक अहवाल त्यामध्ये एक फॉर्म असतो तो पूर्ण भरून द्यायचा असतो. हा अहवाल देण्याचं काम अध्यक्ष करतील. ते लिहितीलही तेच आणि त्यांच्या सहीसह ते विभागीय आयुक्तांकडे सादर केलं जाईल. याचा परिणाम त्या व्यक्तीच्या, जी व्यक्ती नोकरी करतेय, ती मुख्य कार्यकारी अधिकारी असेल किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असेल, त्यांच्या पुढच्या प्रगतीवर होतो. त्यांना बढती मिळेल किंवा नाही, त्यांना पगारवाढ मिळेल किंवा नाही, या सगळ्या गोष्टी या गोपनीय अहवालावर असतात. तर त्या पद्धतीनं CR म्हटलं जातं. खूप ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे काय? कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. हा रिपोर्ट मराठीमध्ये आपण त्याला गोपनीय अहवाल म्हणतो. हा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट नेहमी लिहिला जातो. तुम्ही सरकारी अधिकारी होणार आहात तेव्हा तुम्हाला ते कळेल. पण आता जर कुठल्या सरकारी अधिकाऱ्याबद्दल काही वाचायला मिळालं, ऐकायला मिळालं ना, तुम्हाला बरेचदा ऐकायला मिळत असेल हे CR त्याचा खराब झाला म्हणजे तिथं असे शेरे लिहिले गेले की या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला, कामकाज व्यवस्थित केलं नाही, कामकाजामध्ये दुर्लक्ष केलं,
निष्काळजीपणा केला, जो प्रमुख असतो तो अशा प्रकारचे शेरे तिथं देत असतो आणि मग त्याचा परिणाम काय होतो, त्याच्या पुढच्या प्रगतीवर होतो. एकतर खूप जास्त झालं तर त्याला बडतर्फही केलं जाऊ शकतं, त्याची पगारवाढ रोखली जाऊ शकते, त्याची बढती रोखली जाऊ शकते, त्याला डिमोशन पण केलं जाऊ शकतं. हा, न्यायालयात पण जातात ना, याच्यामध्ये जातात ना, मॅटमध्ये जाता येतं ना. प्रशासकीय जे प्राधिकरण आहे ना, त्या प्रशासकीय प्राधिकरणामध्ये त्या कर्मचाऱ्याला जाता येतं. अधिकाऱ्यांनी व्यवस्थित केलं का नाही केलं हे त्या अधिकाऱ्याला सिद्ध करावं लागतं तिथं. तर या पद्धतीचा तो गोपनीय अहवाल असतो, प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यासाठी येतो, अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत लिहिला जातो, त्यांच्या प्रशासकीय प्रमुखाकडून किंवा राजकीय प्रमुखाकडून, त्याला कोणाला ते अधिकार कायद्याप्रमाणे दिले असतील तर, आणि तो विभागीय आयुक्तांकडे सादर केला जातो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यात समन्वय ठेवणे. जिल्हा परिषदेच्या अनेक समिती आहेत आणि त्याच्यामध्येच एक सगळ्यात महत्वाची समिती, अगदी स्थायी समितीपेक्षाही महत्वाची समिती आहे पंचायत समिती. कारण पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे जे योजना आणि जिल्हा परिषदेकडे जे कामकाज येतं ना प्रत्यक्षामध्ये, त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात करण्याचं काम पंचायत समित्या करतात. जिल्हा परिषद खूप कमी करते प्रत्यक्ष अंमलबजावणी. ते काम वाटून दिलं जातं, पंचायत समित्यांकडे पाठवलं जातं आणि पंचायत समित्यांच्याच मार्फत ते केलं जातं. तुमच्या इथं कोणीही जर यापैकी कुठल्याही एखाद्या नोकरीमध्ये असेल, जिल्हा परिषदेच्या नोकरीमध्ये असेल, कुठल्याही विभागामध्ये, तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ही बाब पूर्णपणे लक्षात येईल की त्यांना पगार कुठून निघतो. जिल्हा परिषदेचा कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेमधला शिक्षक आहे किंवा आरोग्य सेवक आहे, त्यांना पगार कुठून निघतो, पंचायत समितीमधून. आणि बाकीचे नियंत्रण, त्यांना जे काही कागदपत्र द्यायची आहेत, त्यांच्या नोकरीच्या संदर्भात ज्या काही कृती त्यांना कुठं करायची असतात. आहे कर्मचारी जिल्हा परिषदेचा, पण जिल्हा परिषदेमध्ये तो कितीदा जातो हे पण त्याला एखाद्याच विचारून बघा. तुम्ही जिल्हा परिषदेत जास्त झाला की पंचायत समितीला जास्त जातो, त्यांना पंचायत समितीमध्ये जावं लागतं. कारण जिल्हा परिषदेचं संपूर्ण जे महत्वाचं कामकाज आहे ते पंचायत समित्यांना वाटून दिलेलं असतं आणि प्रत्यक्षात पंचायत समित्यांनी ते काम करायचं असतं. पंचायत समित्या स्वतंत्रपणे काम करत नाहीत. हे पहिल्यांदा जे सांगितलं ना ते याच्यासाठी, आपण जरी त्याला त्रिस्तरीय म्हणत असलो ना तरी पंचायत समिती ही जिल्हा परिषदेची उपसमिती आहे. त्यांना फारशी निर्णय घेणं, आता पंचायत समितीच पाहिजे आपल्याला याच्यानंतर, त्याच लक्षात येईल, फारशी निर्णय घेण्याचा अधिकार नाही. जिल्हा परिषदेने घेतले त्याच्यामध्ये थोडाफार बदल करता येतो त्यांच्या परिस्थितीप्रमाणे, त्या तालुक्याचे किंवा त्यांचे जे गट त्यांच्यामध्ये आले त्या गटांच्या परिस्थितीप्रमाणे थोडेफार बदल करण्याचे त्यांना अधिकार आहेत. बाकी त्यांना फक्त अंमलबजावणी करायची आहे जिल्हा परिषदेची. आता या दोघांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम कोण करणार आहे, ते अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आहेत. सभापतींकडून ते काम करून घेणं, जिल्हा परिषदेच्या निर्णयाची माहिती त्यांना देणं आणि त्यांनी केलेल्या कामाची माहिती जिल्हा परिषदेला देणं, सदस्यांना देणं, हे सगळं काम अध्यक्ष किंवा त्यांच्या वतीनं उपाध्यक्षांना करायचं. पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे अहवाल तपासणे. ग्रामपंचायतीचे ठराविक अहवाल, ग्रामपंचायतीचे जास्तीत जास्त अहवाल सरळ जिल्हाधिकाऱ्यांकडे जात असतात, पण काही ते कशाच्या संदर्भात येतात, जेव्हा एखादी केंद्र किंवा राज्य शासनाची योजना आहे आणि ती जिल्हा परिषदेनं राबवायची, पण जिल्हा परिषदेनं ती ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली आहे, तर त्या योजनेच्या बाबतचे संपूर्ण अंमलबजावणीचे अहवाल अध्यक्षांना मागवून घेता येतात. आणि पंचायत समिती तर संपूर्णच कामकाज जिल्हा परिषदेचं करणार आहे. पंचायत समितीचे सर्वच अहवाल हे जिल्हा परिषदेकडे येतात आणि ते तपासण्याचं काम अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करतील. योग्य आहेत की अयोग्य आहेत, त्याच्यामध्ये काही चुका आहेत का, कारण परत या सगळ्या अहवालावर जिल्हा परिषदेचा अहवाल तयार होतो आणि तो विभागीय आयुक्तांकडे पाठवायचा असतो. ते पाठवण्याचं काम यांचंच आहे. आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या अहवाल तयार करण्याच्या आधी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीचे संपूर्ण अहवाल तपासण्याचं काम त्यांचं आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकास योजनांची अंमलबजावणी करणे हे या अध्यक्षा, पंचायत समितीच्या मार्फत असो किंवा ग्रामपंचायतीच्या मार्फत असो. ग्रामीण विकासाची कुठलीही योजना असेल तर ती जिल्हा परिषदेला दिली जाते आणि जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीच्या मार्फत त्याची अंमलबजावणी करून घेते, किंवा जिल्हा परिषदेचे जे स्वतंत्र विभाग आहेत त्या सगळ्या विभागांच्या मार्फत. अर्थात ते सगळे विभाग पुन्हा पंचायत समितीशी त्या गटांसाठी जोडलेले असतात आणि त्यांच्या मार्फत ते केलं जातं. हे सगळे अध्यक्षांचे अधिकार आहेत. हेच अधिकार उपाध्यक्ष त्यांच्या वतीनं वापरणार आहेत. याच्या व्यतिरिक्त उपाध्यक्षांचे विशेष असे कुठेही अधिकार दिलेले नाहीयेत.
आपल्याला राष्ट्रपतींचे अधिकार आहेत, त्याच्यासोबत उपराष्ट्रपतींचे विशेष अधिकार पाहायला मिळतील. तशी परिस्थिती इथं असणार नाहीये. मुख्यमंत्र्यांचे जे अधिकार आहेत याच्यापेक्षा उपमुख्यमंत्र्यांचे काय वेगळे अधिकार आहेत? काहीच नाही. जर मुख्यमंत्री नसतील तर मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री होत नाहीत, पण त्यांच्या जागेवर काम करू शकतात फक्त. नाही ना, तो फक्त मंत्री आहे, बाकीच्या मंत्र्यांप्रमाणे मंत्री आहे. पण अधिकार काय आहेत? उपमुख्यमंत्री म्हणून आता निवड का केली चालली? आताच नाही, अगदी 1950 पासून 1950 मध्ये उपपंतप्रधान पण होते आपले. 47 पासून 50 पर्यंत उपपंतप्रधान होते. सरदार वल्लभभाई पटेल भारताचे पहिले उपपंतप्रधान. आपण तर उपपंतप्रधान पद पण तेव्हाच आणलं गेलं. राज्यघटना लागूही झाली नव्हती. राज्यघटना 50 मध्ये लागू झाली, मग त्याच्यानंतर पुन्हा त्यांना ते कंटिन्यू ठेवलं गेलं आणि डिसेंबर 50 मध्ये तर त्यांचं निधन झालं, सरदार वल्लभभाई पटेलांचं. पण ते पहिले उपपंतप्रधान म्हणून नियुक्त झाले होते. अधिकार काय आहेत? अगदी वेगळे कुठलेही अधिकार त्यांच्याकडे नाहीत. घटनात्मक जरी नसलं ते पद तरी ते एका मंत्र्याप्रमाणे काम करतात. आणि जर मुख्यमंत्री बैठकीला हजर राहू शकत नाही तर कुठला तरी एक मंत्री जो असतो त्याला अध्यक्षस्थान भूषवावं लागतं. तो कोण असेल हे इथं आधीच निश्चित झालं, उपमुख्यमंत्री असेल. 2 उपमुख्यमंत्री असतील तर त्यातला आणखी मोठा कोण हे पण नक्की ठरतं. मग शिंदे साहेब असतील की अजित पवार असतील हे आधीच निश्चित आहे. शिंदे साहेबच बसतील तिथं, कारण ते माजी मुख्यमंत्री आहेत. तर या पद्धतीने 2 पेक्षा जास्त असतील तर त्यात कोण प्रमुख असेल ते मुख्यमंत्री सांगून जातात, मी बैठकीला हजर राहू शकत नाही, मुख्यमंत्री अध्यक्ष स्थानावर माझ्याऐवजी उपमुख्यमंत्री असतील. आणि त्यांनी जे सांगितले असतील ते उपमुख्यमंत्री किंवा इथं उपाध्यक्षांचा संबंधच उल्लेखच येत नाही, कारण त्यांचे वेगळे आणि विशेष असे कुठलेही अधिकार नाहीत. जे अध्यक्षांचे अधिकार आहेत तेवढेच अध्यक्षांचे अधिकार त्यांना त्यांच्या गैरहजेरीमध्ये किंवा अध्यक्षांनी लेखी दिले, एंडोर्समेंट म्हणतात त्याला, एंडोर्स करून दिले की हा अधिकार माझ्याऐवजी उपाध्यक्षांकडून पाहिला जाईल, तर मग ते उपाध्यक्ष पाहू शकतात. या पद्धतीने त्यांचे अधिकार असतील. तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झाले. 2 घटक अजून महत्वाचे राहिले. समित्यांकडे जाऊयात. तुम्हाला माहिती का साधारणपणे किती समित्या जिल्हा परिषदेमध्ये आहेत? एक आकडा कधी ऐकलाय, कधी कुठं वाचलंय? किती समित्या असतील साधारणपणे? 1962 ला काही समित्यांची स्थापना पहिल्यांदा करण्यात आली आणि 1993 जेव्हा घटना दुरुस्ती झाली त्याच्यानंतर काही समित्यांच्या स्थापना करण्यात आल्या. पंचायत समिती सहित एकूण 10 समित्या जवळपास प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये असल्याच पाहिजेत. तर पंचायत समिती जर कंपल्सरी आहे, कायद्यानेच आहे. पंचायत समिती जर आपण सोडून दिली तर स्थायी समिती आणि इतर 8 समित्या अशा एकूण 9 समित्या आहेत. या प्रत्येक पंचायत समितीमध्ये असतातच असतात. कोणकोणत्या आहेत आणि त्यांचं नेमकं रचना आणि काम कसं आहे, 2च गोष्टींवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. कुठल्याही समितीबद्दल जेव्हा वाचाल त्याची रचना समजून घ्या आणि दुसरं त्यांचे अधिकार समजून घ्या. याच्या बाहेर समित्यांबद्दल काहीही विचारलं जात नाही. सगळ्यात महत्वाची आहे कलम 79 नुसार स्थायी समिती आणि कलम 80 मध्ये बाकीच्या सगळ्याच समित्या आहेत. 80 आणि 81 मध्ये विशेष समिती नंतर स्थापन झालेली जलसंधारण पाणी पुरवठा, तर ती शेवटी आपण पाहणार आहोत त्यावेळेस जाऊ. स्थायी समिती कलम 79 आणि 80 मध्ये बाकीच्या. स्थायी समिती काय आहे? ही एक अशी समिती आहे जी साधारणपणे सर्वसाधारण बैठकीमध्ये जे पण काही निर्णय होतात ना त्या सर्व बैठकीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये आणि त्याच्यावर जर पुन्हा काही उपनिर्णय घेण्याची गरज पडली तर ती काम करणारी समिती आणि समित्यांमध्ये सर्वात जास्त अधिकार असणारी समिती आहे स्थायी समिती. नावामध्ये जसं म्हटलंय स्थायी समिती तशी ती नेहमीसाठी अस्तित्वात असतेच असते. दुसरी एखादी समिती कदाचित अस्तित्वात नसेल, पण ही समिती मात्र प्रत्येक वेळेस आवश्यक आहे. आणि आता प्रत्येक समितीचा कार्यकाल पहिल्यांदाच सांगून देतो, पुन्हा प्रत्येक समितीमध्ये मी लिहिलेला पण नाही आणि तो बघत बसण्याची पण गरज नाही. जसं अध्यक्ष आल्याच्या नंतर या समित्या स्थापन करतात
त्यामुळे पहिल्या समितीचा कार्यकाळ 2.5 वर्ष आणि नवीन दुसरे अध्यक्ष आले की पुन्हा समिती स्थापन होऊन पुन्हा 2.5 वर्षासाठी त्या समित्या काम करतात. तेव्हा इथं असलेल्या सगळ्याच्या सगळ्या पंचायत समिती आपण इथं घेतलेली नाही. 9 समित्या ज्या आहेत या सगळ्यांचा कार्यकाळ 2.5 वर्ष आणि 2.5 वर्ष असाच असणार आहे. परत 2.5 वर्षानं नवीन त्याच नावानं ती समिती निश्चित केली जाणार आहे. इथं मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जेव्हा येतील ना, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदसिद्ध आहेत, इथं उपाध्यक्षांना कुठलाही अधिकार नाही बरं का, हे लक्षात घ्या. म्हणजे हे जर नसतील तर उपाध्यक्ष इथं स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवणार का? नाही भूषवणार. कारण ते स्थायी समितीमध्ये जर सदस्य नसतील तर त्यांना तिथं कुठलाही अधिकार येत नाही. ते बाकीच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये किंवा सर्वसाधारण आणि विशेष सभांच्या बाबतीमध्ये. स्थायी समिती याचे सभापती हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदसिद्ध आहेत. यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही स्थायी समितीचा अध्यक्ष होऊ शकत नाही. सचिव हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जसे जिल्हा परिषदेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारीच आहेत, स्थायी समितीचे पण जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीच असणार आहेत. सदस्य किती असतील? विविध समित्यांचे 5 सदस्य. आता याच्यानंतर जे आपण 8 समित्या पाहणार आहोत, याच्यापैकी कुठल्याही 5 समित्यांचे जे सभापती आहेत ते पदसिद्ध घेतले जातात. ते ठरवण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना. याशिवाय सदस्यातून निवडलेले 8 जे सदस्य आहेत, कोणाचे सदस्य आहेत, कुठले सदस्य आहेत ते जिल्हा परिषदेचे. स्थायी समितीचे नंतर होणार आहेत. जे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत 50 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत, त्यांच्यापैकी कोणतेही 8 सदस्य हे विविध समित्यांचे आधीच सभापती नियुक्त झाले, ते पण सदस्यच आहेत पण सभापती नियुक्त झालेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी घेतलेले. याशिवाय राखीव प्रवर्गातील 2 SC ST किंवा ओबीसी म्हणजे BCC इथं यांच्यापैकी कुठलेही 2 सदस्य. या पद्धतीने एकूण 15 सदस्य आणि अध्यक्ष, या पद्धतीने ती रचना असेल. हे बघा, 8 आणि 2 10 आणि 5 15, एकूण 15 सदस्य, अध्यक्ष आणि सचिव, 17 जण झाले टोटल. या 17 जणांची मिळून स्थायी समिती असेल आणि स्थायी समिती काम करणारे. समितीच्या सभा 12. आता हे सगळ्या समित्यांना लागू होतं. यापूर्वी पण आपण पाहिलं, समितीची सभा किमान 2 सभांमधलं अंतर हे 30 दिवसांपेक्षा जास्त असू नये. त्यामुळे वर्षामध्ये किमान 12 होतील, त्यापेक्षा जास्त घेतल्या तर चालतात. हे 1 महिना किंवा 30 दिवस एवढं अंतर त्या 2 मध्ये असावं, त्याच्यापेक्षा जास्त असू नये. आता अधिकार आणि कार्य. स्थायी समिती नेमकं काय काम करणार आहे? स्थायी समिती ही पंचायत समिती इतकीच महत्वाची अशी दुसरी समिती आहे जिल्हा परिषदेची. पण पंचायत समिती अंमलबजावणी करणारी आहे आणि ही निर्णय घेणारी आहे. पण याच्यामध्ये जे सगळ्यात महत्वाचे निर्णय आहेत ते म्हणजे वार्षिक अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देणे. पुढे आपल्याला वित्त समिती पण दिसणार आहे. पण वित्त समिती या संदर्भात मर्यादित काम करते. जे बजेट असतं ना जिल्हा परिषदेचं, हे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण समितीकडून संमत केलं जात नाही. ते नंतर संमत होतं. तिथं ज्यांच्याकडे बहुमत असतं ते अगदी बहुमताने हे करून घेतात. सगळ्यात पहिल्यांदा वार्षिक अंदाजपत्रक अंतिम मंजुरीचं काम हे जे करायचंय ते स्थायी समितीला करायचंय. बजेट कोण तयार करतं? केंद्र आणि राज्य सरकारचं माहिती आहे, तिथं वित्त मंत्रीच असतात. इथं वित्त समिती आहे. वित्त समिती करत असेल का? जिल्हा परिषदेचं जे बजेट आहे ते तयार करण्याचं काम मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हे जे पदाधिकारी आहेत ना, हे करत नाहीत. याचं कारण असं आहे की जिल्हा परिषदेचं उत्पन्न जे आहे याच्यात सगळ्यात मोठा वाटा कशाचा आहे? तो म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानाचा. आणि त्यामुळे केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत, 2 अनुदान प्रकार पाहिले आपण. एक योजना अंतर्गत, दुसरं योजना बाह्य अनुदान. हे दोनही अनुदान इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य शासनाकडून येतात की त्याचं संपूर्ण नियोजन हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हातात असतं. आणि मग राहिलं बाकीचं जे बजेट जमा होतं, जे काय तयार केलं जातं महानगरपालिकेत, नगरपालिकेत हे होतं, जे प्रशासकीय अधिकारी आहेत ना ते बजेट तयार करतात. ही बाब लक्षात ठेवून घ्या. इथून पुढे बजेट तयार करण्याचं काम इथं मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. महानगरपालिकेमध्ये
आयुक्त करतील, नगरपालिकांमध्ये कार्यकारी अधिकारी करतील आणि मग ते सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्याचं काम अध्यक्ष करतात. सर्वसाधारण सभेमध्ये फक्त ते मांडलं जातं किंवा जर बहुमत घेण्यासाठी किंवा मतदानाची वेळ आली तर साध्या बहुमतानं तिथं ते संमत केलं जातं. त्याला अंतिम मंजुरी देण्याचं काम स्थायी समिती करते. स्थायी समिती ही यासाठी आहे की जर सर्वसाधारण समितीच्या कामकाजामध्ये कधीही एखादी महत्वाची अडचण आली आणि आत्ता तातडीनं निर्णय जिल्हा परिषदेने घेणं अपेक्षित असेल तर तो निर्णय स्थायी समिती घेते. मग जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण समिती समोर जी त्रैमासिक बैठक असेल त्याच्यात मांडून बहुमतानं संमत करून घेतला जातो. इतकंच असतं ते. तर त्याच्यापेक्षाही जास्त अधिकार ही समिती वापरते. या पद्धतीनं वार्षिक अंदाजपत्रक फायनल करायचे, अंतिम मंजुरी ही स्थायी समितीची ती झाली की त्याची अंमलबजावणी सुरू होते. उत्पन्नाची व मासिक हिशोबांची तपासणी करणे, तपासणीचं कामही स्थायी समितीकडे. जिल्हा परिषदेची उत्पन्नाची साधनं कोणकोणती आहेत, त्यांनी लावलेले कर आणि जे इतर उत्पन्न आहेत हे सगळे, याच्याशिवाय जे अनुदान आले तेही सगळे, याच्या हिशोबांची संपूर्ण तपासणी करण्याचं काम स्थायी समिती करणार आहे. वित्त समितीचं काम आहे पण याच्यापेक्षा थोडं वेगळं बघू ना आपण. आहे वित्त समिती पुढे खाली. आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची बाब आहे कर लावणे. जिल्हा परिषदेला उत्पन्नाची जी साधनं आहेत ती निश्चित करण्याचं काम वित्त समितीकडे. अधिकाऱ्यांच्या रजा मंजूर करणे, याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी 1 महिन्यापर्यंत आणि इतर जे कार्यकारी अधिकारी त्यांची जास्तीत जास्त 4 महिन्यापर्यंत रजा मंजूर करण्याचं काम स्थायी समिती करते. जर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना रजा पाहिजे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 1 महिन्यापर्यंत रजा पाहिजे. 1-2 दिवसाची बाब असेल तर वेगळी गोष्ट असते, अध्यक्षही मंजूर करू शकतात ती. मग 1 महिना रजा पाहिजे त्यांना, 1 महिन्यापर्यंत पाहिजे असेल त्यांना अर्ज स्थायी समिती समोर ठेवावा लागतो. 1 महिन्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर तो सर्वसाधारण समिती समोर ठेवावा लागतो. आपण सर्वसाधारण समितीच्या बैठकीमध्ये ते पाहिलं होतं. आणि हेच उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या किंवा इतर कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल तर स्थायी समिती त्यांना जास्तीत जास्त 4 महिन्यांपर्यंत पण रजा देऊ शकते. अर्थात याला परत विभागीय आयुक्तांची मान्यता लागते, कारण प्रशासकीय नोकर आहेत ते, त्यांचं नियंत्रण, प्रशासकीय नियंत्रण हे विभागीय आयुक्तांकडे, आणि इथं फक्त हे मंजूर करतात. अंतिम मंजुरी प्रशासकीय विभागीय आयुक्तांकडून केली जाते. ते फक्त मान्य करण्याचं काम स्थायी समिती करते. जिल्हा निधीच्या गुंतवणुकीची व्यवस्था आणि विनिमय करणे. जिल्हा निधी म्हणजे जिल्हा परिषदेकडे असलेला सर्व पैसा एकत्र ज्या ठिकाणी ठेवला जातो. आपण राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं एक अकाउंट असतं, त्याचा उल्लेख करतो, कन्सोलिडेटेड फंड. केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने उत्पन्नाची साधनं म्हणून जेवढेही पैसे मिळवले असतील ते एका फंडात ठेवले जातात. याचा अर्थ एकच बँक अकाउंट असतं असं नाही, बँक अकाउंट 4-5 असू शकतात गरजेप्रमाणे. पण सगळा मिळून जो एकत्रित पैसा आहे, जो कन्सोलिडेटेड फंड आहे, त्याला इथं जिल्हा निधी म्हटलं जातं, डिस्ट्रिक्ट फंड म्हटलं जातं, हा पूर्णपणे स्थायी समितीच्या कंट्रोलमध्ये असतो. आणि त्याची गुंतवणूक कशी करायची, जर अधिक पैसा तिथं पडून असेल तर, जो योजनांच्या कामी लावल्याच्या नंतरही पैसा पडून असेल. आपण उत्पन्नाच्या साधनामध्ये गोष्ट पाहिली होती की त्यांना FD वर व्याज मिळतं, बँकेकडून व्याज मिळतं. म्हणजे यांच्याकडे जर अधिकचा पैसा असेल तो गुंतवला जातो आणि व्याज मिळून एक कमाईचं साधन जिल्हा परिषद ठेवू शकते. तर ती गुंतवणूक कुठं करायची ते स्थायी समितीच्या निर्णयाप्रमाणे घेतलं जातं. त्याचं सगळं नियोजन स्थायी समिती करते. आता वित्त समिती जेव्हा आपण पाहू ना तेव्हा दोन्ही पुन्हा टाळून पाहू की दोन्हीमध्ये फरक काय ते. आता इथून पुढच्या ज्या समिती आहेत ना, सगळ्याच्या सगळ्या कलम 80 मध्ये दिलेल्या आहेत. फक्त एक शेवटी अपवाद आहे, तो तिथे गेल्याच्या नंतर मी सांगतो. ते 79 होतं. स्थायी समितीला स्वतंत्र तरतूद केलेली आहे आणि बाकी समित्यांची एकाच कलमामध्ये तरतूद आहे. फक्त रचना लक्षात ठेवत चला, तेवढं पुरेसं आहे. अधिकारांच्या बाबतीत थोडंसं जो फरक आहे तो फक्त वित्त समिती आणि स्थायी समितीमध्येच पाहायचा आहे. बाकी नावावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की ती काय करू शकते समिती. ते पाठ करत बसायची गरज नाही पडणार आहे. कृषी समिती सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्यांपैकी कोणीही एक, तो सभापती निवडणुकीद्वारे निश्चित केला जाईल सर्वसाधारण सभेकडून. सचिव असेल जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी या नावाने एक अधिकारी नियुक्त केला जातो. हा कृषी अधिकारी
या कृषी समितीचा पदसिद्ध सचिव असेल. सदस्य जिल्हा परिषद सदस्यातून निवडलेले एकूण 10 सदस्य, 10 अधिक 1 अधिक 1, एकूण 12 सदस्य असतील कृषी समितीमध्ये. 10 सदस्य निवडले जातील, एक अध्यक्ष निवडला जाईल हे सदस्यांमधून, आणि एक प्रशासकीय व्यक्ती सचिव सदस्य म्हणून असेल, ते असेल जिल्हा कृषी अधिकारी. सभा पुन्हा 12 घ्यायच्यात, सगळ्यांसाठी कॉमन आहे ते. अधिकार, गोदामांची बांधणी करून त्यांची व्यवस्था करणे. कृषी मालाची साठवण करायची आहे, तर ही साठवण करण्यासाठी जे गोदाम आहेत जिल्हा परिषदेचे, बरं का, वखार महामंडळ वेगळं. इथं बरेचदा कन्फ्युजन होतं. वखार महामंडळानं स्थापन केले ते स्वतंत्र महामंडळ आहे, राज्य सरकारने स्थापन केलेलं, आणि त्यांचे गोदाम स्वतंत्राने वेगळे असतात. जिल्हा परिषदेला जर या बाबतीत आवश्यकता वाटत असेल तर जिल्हा परिषदेचे स्वतःचे स्वतंत्र कृषी विभागाचे गोदाम असतात, जे वखार महामंडळापेक्षा वेगळे असतात. त्याची बांधणी करणं आणि व्यवस्था करणं हे सगळं कृषी समितीवर अवलंबून आहे. शेती अवजारांचे शेतकऱ्यांना वाटप करणे, जेव्हा जेव्हा शासनाच्या योजनेमध्ये ते येतील शेतकऱ्यांना वाटप करण्याचं काम. रासायनिक खते व बी बियाणांचे वाटप. पीक मोहीम राबवणे, पीक रक्षणार्थ उपाययोजना करणे. आता जो पीक विमा मिळतो ना, काय प्रोसिजर आहे माहिती तुम्हाला पीक विम्याची? सध्या काय करावं लागतं? हो, पैसे भरायचे. मला कोणाकडे भरायचे? नियंत्रण कोणाचं आहे त्याच्यावर? त्या पीक विमाच्या संदर्भात काही वाचले? नाही, कंपनी वेगळी झाली. आता एक लक्षात घ्या, मी जेव्हा LIC कडून पॉलिसी घेतो लाईफ इन्शुरन्सची, माझा LICचा सरळ करार आहे. पण जेव्हा पंतप्रधानच्या 2-3 योजना आहेत बघा, तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये अकाउंट उघडलं ना, ते तुम्हाला त्या योजनेचा भाग सांगतील. सगळ्यात पहिल्यांदा पंतप्रधान जीवन विमा योजना आहे, आणि त्यानंतर पंतप्रधान अपघात योजना, जीवन ज्योती अपघात विमा योजना आहे. ज्याचं 12 रुपये कमी, आता 20 रुपये, पूर्वी 12 रुपये होता, आता 20 रुपये प्रीमियम आहे. आणि याच्याशिवाय पेन्शन योजना आहे, अटल पेन्शन योजना. 3 योजना आहेत, चालवल्या जातात LIC कडूनच. पैसे आपल्या बँकेतून कटतात, पण हे देतं आपल्याला कोण? राज्य सरकार. राज्य सरकारचा कोणता विभाग? गृह विभाग. गृह विभागाअंतर्गत या योजना केल्या जातात. केंद्र सरकारच्या गृह विभागाची योजना आहे, राज्य सरकारच्या गृह विभागाकडून ती राबवली जाते. आणि जेव्हा त्या संदर्भामध्ये आपण कुठलीही पॉलिसी काढतो, आपला पैसा गृह विभागाच्या शासनाच्या याच्या जमा होतो आणि शासनाकडून कंपनीला दिला. त्या LICच्याच आहेत. इथं शेतकरी कृषी विभागाच्या याच्यामध्ये तो पैसा सुरुवातीला देतात, आणि कृषी विभागाने एकच पॉलिसी केलेली असते. त्याचं संपूर्ण ती पॉलिसी शेतकऱ्याला मिळते का? नाही. तसंच आपण ही जर जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना काढली ना, पॉलिसी आपल्याला नाही मिळत, फक्त एक नंबर मिळतो. ती कॉमन पॉलिसी असते. जेवढ्या जणांनी प्रीमियम भरलं त्या सगळ्यांसाठी एक कॉमन पॉलिसी, आणि ती कोणाकडे असते? कृषी विभागाकडे असते. मग ती कंपनी कोणतीही असो. आज 26 कंपन्या आहेत भारतामध्ये ज्या जीवन विमा आणि सामान्य विमा विकतात, जनरल इन्शुरन्स. 26 कंपन्या आहेत सगळ्या. त्यातल्या 5 सरकारी आहेत आणि 21 खाजगी आहेत. या सगळ्या 26 कंपन्या काम करतात. यांच्यापैकी कुणाकडूनही ते केलेलं असतं, पण ते कृषी विभागाकडून नियंत्रित केलं जातं. तर त्या पद्धतीनं पीक संरक्षणार्थ उपाययोजना, मग ती पीक मोहीम असेल, म्हणजे स्पर्धा असतील, तसं फारसं कमी दिसतं आपल्याला, पण काही ठिकाणी घेतल्या जातात. आणि उत्पन्न जास्त देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस किंवा इतर प्रकारच्या योजना जिल्हा परिषदेला करता येतात. आणि संरक्षणासाठी वेगवेगळ्या, त्याच्यातलं एक फक्त विमा हा एक पर्याय. त्याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी असतात ज्या जिल्हा परिषदेला पिकांचं संरक्षण करण्यासाठी करू शकतात. अगदी कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, प्रशिक्षण, कृषी विद्यापीठाकडून त्या अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना माहिती देणं, त्याचे प्रदर्शन, आता ते पण असेल इथं, मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक देणं, या पद्धतीच्या अनेक गोष्टी या कृषी समितीकडून केल्या जातात. पीक स्पर्धांचं आयोजन आणि शेतातील सुधारणा, नवीन तंत्र आणि विकासासाठी मार्गदर्शन. हे साधारणपणे आपले इथे 4 कृषी विद्यापीठ आहेत राज्यामध्ये. त्यांचे तज्ज्ञ किंवा कृषी विभागातले तज्ज्ञ अधिकारी यांच्या मार्फत हे काम केलं जातं. आणखी एक महत्वाची बाब अशी आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या सगळ्या कृषी विभाग आहेत, यांचा जो राज्य शासनाचा एक कृषी विभाग आहे,
याच्या व्यतिरिक्त जो या सगळ्या कृषी विभागावर नियंत्रण ठेवून असतो, कृषी मंत्री पण आहेत आपल्या इथं, आणि कृषी विभाग जो आहे या कृषी विभागाकडून या प्रकारची संपूर्ण माहिती देण्यासाठी आता दूरदर्शनवर किंवा इतर चॅनलवर कार्यक्रम, आकाशवाणीवर वेगवेगळे कार्यक्रम आणि याच्याशिवाय वर्तमानपत्रातून माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, या सगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात. ते कृषी विभागाचे आहेत. त्या काही अंमलबजावणीच्या ज्या बाबी असतात ना, त्या जिल्हा कृषी समितीकडे पण येतात. त्याची अंमलबजावणी जिल्हा कृषी समिती करते जेव्हा राज्य शासनानं दिली असेल योजना तर, अन्यथा त्यांना त्यांच्या पण योजना राबवता येतात. हे झालं कृषी समितीचं काम. सगळं काही शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जे आहे, फक्त शेतीला पाणी पुरवठा वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत बरं का, त्याच्यासाठी स्वतंत्र समिती आहे. शेती म्हणजे केवळ कृषी उत्पन्नाशी संबंधित जे कामं असतील ते कृषी समिती करेल. नंतर पाटबंधारे समिती पाण्यासाठी स्वतंत्र आहे. आता इथं परत मी कलम रिपीट करत नाहीये, कलम 80 मध्येच आहेत हे सगळे. समाज कल्याण समिती. समाज कल्याण समितीची रचना कशी असेल? सभापती हा SC, ST किंवा BCC सदस्यांपैकी एक असेल. सामान्य गटातून आलेल्यापैकी अध्यक्ष असणार नाही. सचिव असेल जिल्हा समाज कल्याण अधिकारी, आणि याशिवाय सदस्य हे पण साधारणपणे याच वर्गांमधून येणार आहेत. तिन्ही राखीव वर्गातून 2 महिला, 5 SC किंवा ST चे सदस्य, 4 BCC चे सदस्य, एकूण 11 सदस्य आणि अध्यक्ष 13 जणांचा असेल, एक सचिव सदस्य. अशा पद्धतीनं समाज कल्याण समिती असेल. पुन्हा बैठका 12, कमीत कमी, त्यापेक्षा जास्त घेता येतील. अधिकार आणि कार्य, नावावरून आपल्याला लक्षात येईल समाज कल्याण समिती सामाजिक न्याय या विषयामध्ये काम करणारे, मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या विविध योजना राबवणे, केंद्र आणि राज्याच्या जर योजना असतील तर प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये सहभाग घेण्याचं काम ही समिती करणार आहे. मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी कर्ज पुरवठा करणे, हे कामही या समितीमार्फत त्यांच्या वेगवेगळ्या चॅनल मार्फत केलं जाणार आहे. शाळा आणि वसतिगृहांसाठी अनुदान देणे, आश्रम शाळा स्थापन करून आदिवासी भागाचा शैक्षणिक विकास करणे. आता इथं शैक्षणिक भाग जेव्हा आलाय ना, तर या संदर्भात 2 समित्या तिथं हस्तक्षेप करणार आहेत, हे लक्षात ठेवा. सर्वसाधारणपणे शिक्षण समिती जी आहे, या शिक्षण समितीनं शाळा स्थापन करायच्यात, शिक्षण समितीनं आश्रम शाळा स्थापन करायच्यात, आणि त्याच्यावर नियंत्रण हे शिक्षण समितीचं असणार आहे, शिक्षण विभागाचं असणार आहे. पण ज्या शाळांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थी आहेत किंवा जिथं मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्याची गरज आहे वरच्या 3ही गटांसाठी, तर अशा परिस्थितीमध्ये त्या शैक्षणिक शुल्क असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा वसतिगृहाचं आर्थिक नियोजन असेल, हे फक्त तेवढ्या पुरतं यांच्याकडे येईल. कुठल्या? समाज कल्याण समितीकडे. बाकी सर्वसाधारणपणे ते शिक्षण समितीकडे असणार. ते स्थापन करण्याचं कामही शिक्षण समितीच करते. आश्रम शाळावर प्रशासकीय आणि बाकीचं नियंत्रण शिक्षण विभागाचंच असेल, पण आश्रम शाळांच्या संदर्भामध्ये आश्रम शाळा स्थापन करून आदिवासी भागाचा शैक्षणिक विकास करण्याच्या कामामध्ये प्रोत्साहन देण्याचं काम, प्रगती पथावर पुढे जाण्याचं काम समाज कल्याण विभागाचं. यांनी पुढाकार घेतला की स्थापन करण्याचं काम कोण करणार आहे? शिक्षण विभाग करणार. तर दोन्हीमध्ये फक्त तेवढाच फरक असेल, शिक्षण विभागामध्ये जेवढा भाग मागासवर्गीयांच्या संदर्भात येईल त्यांना शिष्यवृत्ती सहित इतर कुठल्याही सवलती, वसतिगृहासहित सवलती पुरवणे, तेवढा भाग समाज कल्याण विभागाकडे जाईल. अस्पृश्यता निवारणाचं काम करणे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये अस्पृश्यता निवारणासाठी जे पण काही काम करता येईल ते, आणि मागासवर्गीयांसाठी सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणे. विशेष सहकारी संस्था या संदर्भामध्ये स्थापन केल्या जाऊ शकतात. त्या स्थापन करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम आणि जे काही मदत त्यांना अपेक्षित असेल ती मदत करण्याचं काम ही समाज कल्याण समिती करणार आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय आणखी एक महत्वाचा व्यवसाय. कृषीला जोडधंदा जो मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसून येईल. सभापती असतील जिल्हा परिषद सदस्यांपैकी एक, निवड केली जाईल आणि निवडून आणलं जाईल. सचिव असेल जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, आणि सदस्य
जिल्हा परिषद सदस्यातून निवडलेले 10 सदस्य. ही रचना साधारणपणे वरच्या प्रमाणेच आहे, फक्त कृषी सारखी आहे. इथं 12 सदस्य असतील, सदस्य निवडून आलेले 10, एक अध्यक्ष आणि एक सदस्य सचिव. इथं आपण सचिव जरी म्हणत असलो ना तरी तो सदस्यच असतो बरं का, फक्त तो निवडून आलेल्या सदस्यांपैकी नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सचिव सदस्य असा सुद्धा शब्द वापरला जाईल, तर तो गोंधळून जाऊ नका, ते सदस्यच आहेत. 12 बैठका होतील. कामकाज काय करायचे? उच्च प्रतीच्या जनावरांची पैदास करण्यासाठी प्रयत्न करणे, प्रोत्साहन देणे. चांगला गोवंश असेल तो वाढावा आपल्या जिल्ह्यामध्ये, इतर ठिकाणाहून आणायचं असेल, याच्यासाठी जे पण काम त्यांना करता येईल किंवा जे काही पशुपालन केलं जातं त्याच्यामध्ये चांगल्यातल्या चांगल्या दर्जाचे पशु त्या ठिकाणी यावेत. मग ते गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांच्यासहित इतर जे काही प्राणी असतील, गाढव, यांच्या सर्व प्राण्यांच्या संदर्भात ते असेल आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रजाती तिथं वाढवता येतील का याच्यासाठी प्रयत्न केले जातील. पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन करणे. पशुसंवर्धन या विषयाअंतर्गत येतो दवाखाना, आरोग्य विभागाअंतर्गत येत नाही. आरोग्य विभागाअंतर्गत माणसांसाठीचे दवाखाने असतील, जनावरांसाठीचे दवाखाने पशुसंवर्धनाअंतर्गत, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाअंतर्गत. अशा पशुवैद्यकीय दवाखान्यांची स्थापना करायची. शेळी, मेंढी, कुक्कुट पालन, वराह पालन यांना प्रोत्साहन देणे, याच्यासाठी योजना पण काढल्या जातात. हे प्राणी उपलब्ध करून दिले जातात आणि त्याच्यासाठी इतर ज्या गरजा आहेत, म्हणजे आर्थिक गरज असेल किंवा सामुग्रीची, साधन सामुग्रीची गरज असेल, ती पण योजनांद्वारे पुरवली जाते. दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न करणे, मग डेअरी वगैरे स्थापन करणे. बऱ्याचशा शासकीय डेअरी जे आहेत महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 शासकीय डेअरी आहेत सध्या. पूर्वी एकच होती आरेची, आता विभाग वाईज पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानं त्या केलेल्या आहेत. या ठिकाणी देवगिरी महानंद म्हणून आहे, जी मराठवाडा विभागासाठी आहे. तसंच विदर्भ विभागासाठी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र वेगवेगळ्या नावानं शासनानं ते केलेले आहेत. आता त्या त्या जिल्ह्या अंतर्गत त्यांच्या अंतर्गत जी डेअरी असेल, जिथं दूध संकलन करायचे, ते काम यांच्या मार्फत केलं जाईल. त्या दूध व्यवसायाच्या वाढीसाठी ते प्रयत्न केले. गुराढोरांचे प्रदर्शन आणि मेळावे आयोजित करणे, विक्रीसाठी असेल किंवा इतर कारणांसाठी जेव्हा हे प्रदर्शन किंवा मेळावे भरवले जातात. याशिवाय स्वयंरोजगार योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांना गाई म्हशीचा पुरवठा करणे, तो व्यवसाय करता यावा म्हणून आर्थिक पाठबळ देण्याच्या ऐवजी बरेचदा काय केलं जातं, दुभत्या गाई म्हशी देऊन टाकल्या जातात आणि त्या व्यक्तींना व्यवसाय, अर्थात त्याची जी काही नॉमिनल रक्कम असते ती त्यांनी नंतर त्या व्यवसायाच्या अंतर्गत कमवल्याच्या नंतर थोडी थोडी फेड करायची असते. अगदी कुठलंही व्याज नसणार, म्हणजे व्याजमुक्त कर्ज त्या ठिकाणी पुरवठा केला जातो. कधी कधी मोफतही जर योजना शासनाची असेल तर या पद्धतीनं गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या किंवा इतर कुठलेही प्राणी असतील, गरजेप्रमाणे सहसा ते दुभते असतात, ते देऊन टाकले जातात. स्वयंरोजगाराचं एक साधन सुद्धा पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय या विभागाकडून चालवलं जातो. आता आली अर्थ समिती. थोडस परत एकदा मागे जाऊन स्थायी समितीच्या त्यांच्या अध्यक्ष अधिकारांमध्ये काय फरक आहे तो पण आपण पाहत राहूया. सभापती असतील जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदसिद्ध. इथे लक्षात घ्या, अध्यक्ष तिथं पदसिद्ध आहेत, इथं उपाध्यक्ष आहेत. इथं अध्यक्षांना अधिकार असणार नाही, उपाध्यक्षांनाच असेल. यांच्याऐवजी ते काम करणार नाहीत किंवा त्यांच्याऐवजी हे काम करणार नाहीत. सचिव असतील जिल्हा लेखा आणि वित्त अधिकारी. सदस्य जिल्हा परिषद सदस्यातून निवडलेले 8 सदस्य. हे 8 आणि हे 2 10 या पद्धतीनं ती रचना होईल. 12 बैठका कमीत कमी घेणं अपेक्षित आहे. आता वित्त समितीचं काम काय असणार आहे? जिल्हा परिषद क्षेत्रात लावण्यात आलेल्या विविध करांची समीक्षा करणे. हे बघा, त्यातला एक जो भाग आहे ना तो वित्त समितीकडे काढून दिला. जी कर व्यवस्था असेल ती कर व्यवस्था निर्णय कोण घेणार आहे? जिल्हा परिषदेची सर्वसाधारण समिती. त्याची समीक्षा कोण करणार आहे? अर्थ समिती किंवा वित्त समिती. जिल्हा परिषदेचे वित्तीय नियोजन आणि वितरण करणे, वित्तीय नियोजन करण्याचं काम हे करणार आहेत. कर कसे लावायचे, कर गोळा कसे करायचे, गोळा केल्याच्या नंतर ते कुठून गोळा होतील, कशा पद्धतीनं ते अकाउंट मध्ये जमा होतील, या पद्धतीची संपूर्ण रचना. नंतर त्याची गुंतवणूक कशी करायची ती स्थायी समिती ठरवली. मात्र त्याचं नियोजन जे करायचंय की मला हे पैसे मिळणार कुठून कुठून आहेत, एका ठिकाणी नाही कलेक्शन होणार ना, ते
वेगवेगळ्या ठिकाणी असतील ती कर लावलेली, मग तिथं ती कोण घेणार? पंचायत समिती मार्फत गोळा केली जातील, ग्रामपंचायती मार्फत गोळा केली जातील, जिल्हा परिषदेपर्यंत ती कशी येतील, त्याची संपूर्ण नियोजन करण्याचं आणि नियंत्रण ठेवण्याचं, ते पुन्हा वितरण करण्याचं काम, ते खर्चासाठी कुणाकुणाला कशा पद्धतीनं द्यायचे देण्याचं ठरवलेलं सर्वसाधारण समिती आणि स्थायी समिती, वितरण करण्याचं काम वित्त समिती किंवा अर्थ समिती करेल. जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे. ऑडिटर या ठिकाणी आहेत बघा, लेखा अधिकारी येथे आणि वित्त अधिकारी आहेत. सगळ्या प्रकारच्या आर्थिक तपासण्या करण्याचं काम ही समिती करणार आहे. कशा पद्धतीने व्यवहार केले चाललेत त्याच्यावर नियंत्रण. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अंदाजपत्रकाचे आणि पुरवणूक अंदाजपत्रकाचे परीक्षण करणे. अंतिम मंजुरी किंवा तयार करण्याचं काम हे नाही करणार, हे करणार आहेत त्याचं परीक्षण. फक्त योग्य आहे का, अयोग्य आहे का, काही आम्हाला त्यामध्ये ऍड करायचे नाही करायचे, काही काढून टाकायचे, काढून नाही टाकायचे, याबद्दलच्या गोष्टी. अंदाजपत्रक तयार करणार मुख्य कार्यकारी अधिकारी, मान्य होणार सर्वसाधारण समितीकडून, अंतिम मंजुरी देणार स्थायी समिती, मात्र त्याच्यावर परीक्षण करण्याचा अधिकार अर्थ समितीला असेल. इतकंच बाब आहे त्यांची, त्याच्याबद्दल ते त्या अंदाजपत्रकाचं परीक्षण करतील. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जमा खर्च आणि लेखा विवरण पत्रांची तपासणी करणे. विवरणपत्र म्हणजे माहिती ज्याच्यामध्ये लिहून दिलेली असेल, खर्च कसा केलाय किंवा पैसे जमा कसे झालेत, याचे हिशोब जे लिहिलेले असतात ना, त्याचं एक विवरणपत्र तयार केलं जातं, माहिती देणारं पत्र. हे विवरणपत्र जिल्हा परिषदेकडे सादर केले जातात. वित्त समितीकडून किंवा अर्थ समितीकडून त्याचं परीक्षण केलं जाईल, तपासण्या केल्या जातील. जिल्हा परिषद पंचायत समितीने केलेला खर्च अंदाजपत्रकानुसार आहे किंवा नाही ते पाहणे. तिथं अंदाजपत्रक अंतिम करायचंय, इथं अंदाजपत्रकात जे दिलंय ना तेवढंच यांनी केलं का नाही यांना पाहायचंय. हे काय पाहतील, तुम्ही अंदाजपत्रकात सांगितले 10 लाख रुपये तुम्हाला खर्च करता येतात, तुम्ही 11 लाख कसे खर्च केले? करायला नाही पाहिजेत. जास्त होत आहेत का, ते कुठून ऍडजस्ट केले, ते सगळं त्याची चौकशी करणं, त्याचे विवरणपत्र भरून घेणं. कारण पैसे असतील तेव्हाच कुठून ना कुठून तरी तो विभाग खर्च करणार आहे ना. प्रत्येक विभागाला बजेट नेमून दिलेलं असेल, शिक्षण विभागाला किती असेल, आरोग्य विभागाला किती असेल, कृषी विभागाला, ते त्याच्यापेक्षा जास्त खर्च करू शकत नाहीत. आणि काही काही वेळेस असंही होईल की बजेट नेमून दिले पण खर्चच करत नाहीयेत. ते खर्च का केला जात नाहीये, वित्त समितीकडून त्याच्यावर नियंत्रण ठेवले. स्थायी समिती बजेट मंजुरी देते आणि बजेटवर नियंत्रण ठेवते. हे बजेटची अंमलबजावणी कशी होते का नाही याच्यावर नियंत्रण ठेवते. फरक आला की परत एकदा मागे जायचंय थोडस पाठीमागे. स्थायी समिती काय करते, वार्षिक अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देते, उत्पन्नाचे हिशोब तपासते, बाकी तर संपलं. जिल्हा निधीची व्यवस्था करते. 3च गोष्टी करते. जिल्हा निधीचं व्यवस्थापन पूर्णपणे स्थायी समितीकडे. आता अंदाजपत्रकाची अंमलबजावणी कोणी करायची आहे किंवा अंमलबजावणी होतीये का नाही ते कोणी पाहायचंय, ते वित्त किंवा अर्थ समितीकडे जाणार. मग ते तपासण्या करणं, जे काय अंदाजपत्रकामध्ये मंजूर केले त्याच्याप्रमाणे खर्च होतोय का नाही पाहणं, जास्त होत असेल तर नियंत्रण करू नका, कमी होत असेल तर का केला नाही या पद्धतीचं, आणि सगळं वितरण आणि संकलन हे वित्त समितीकडे असेल. हे फक्त काय काम करतायत, अंतिम करण्याचा मसुदा तयार करण्याचं काम. आता अंमलबजावणी प्रशासकीय अधिकारी आणि विभाग करणार आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण वित्त समिती ठेवणार आहे. मग वित्त समिती प्रत्येक वेळेस जेव्हा ऑडिट करेल, तपासणी करेल, त्यावेळेस ते त्यांना स्थायी समितीकडे पाठवून द्यावं लागेल की योग्य पद्धतीनं चालले नाही चालले, दोन्ही गोष्टी सांगायला. या समितीवर थांबूयात. उद्याच्या तासामध्ये, पुढच्या तासामध्ये राहिलेल्या 1-2-3 समित्या आणि एक शेवटचा भाग जिल्हा परिषद मध्ये राहिलाय, तो म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांच्या ज्या काही तरतुदी आहेत पुढच्या तासात बघू. ग्रामपंचायतच्या ज्या नोट्स आहेत ना